की त्यांना महानगरपालिकेच्या वतीने ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा कंटिन्यू करायच्या असतील तर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान दिलं पाहिजे। सध्या मेट्रो ही सेंट्रल गव्हर्नमेंट चालवते। ही मेट्रो दरवर्षी जे काही ऑडिट रिपोर्ट आलेत आणि मला जे काही ब्रीफ करण्यात आलेलं आहे ती 2.25 कोटीच्या लॉसमध्ये आहे। येत्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मेट्रो ही त्या महानगरपालिकेला हँडओव्हर केल्या जाणार आहे। निश्चितपणे ही केंद्र शासनाच्या पैशाने बजेटमधनं बांधल्या जाते, कन्स्ट्रक्ट केल्या जाते, परंतु त्याची असणारी चालवण्याची जी जबाबदारी आहे ती चालवण्याची जबाबदारी येणाऱ्या महानगरपालिकेवरती राहणार आहे असा धोरणात्मक निर्णय आहे। 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ही महानगरपालिकेला हँडओव्हर केला जाईल आणि महानगरपालिकेचं सध्याचं जे असणारं 5,500 कोटीचं बजेट आहे त्याच्यामधनं सरळ 2.25 कोटी या लॉस मेकिंग युनिटवरती मेट्रोवरती खर्च केल्या जाणार आहेत। तेव्हा नागपूरमधल्या मतदाराने भारतीय जनता पक्षाला मतदान देऊ नये आणि लॉस मेकिंग मेट्रो आपल्या गळ्यातलं ताईत करून घेऊ नये ही नागपूरच्या मतदारांना माझी असणारी विनंती आहे।